कल्याणमध्ये ठाकरे गटात मोठा ट्विस्ट। लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर आणि माजी महापौर रमेश जाधव दोघांचाही उमेदवारी अर्ज वैध ठरलाय। त्यामुळे आता एबी फॉर्म कोणाला जाणार आणि लोकसभा कोण लढवणार याबाबत सस्पेन्स कायम आहे। उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली, तर ऐनवेळी अर्ज बाद झाल्यावर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरेंनी माजी महापौर रमेश जाधव यांनाही उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता। धुळे लोकसभा मतदारसंघात अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय। धुळे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठं शक्ती प्रदर्शन करत IPS अधिकारी अब्दुल रहमान यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती, परंतु छाननीवेळी त्याचा अर्ज बाद करण्यात आला आणि या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं अब्दुल रहमान यांनी म्हटलंय। मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मेला मतदान होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचार अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथक आल्याची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे। हे केंद्रीय पथक नेमकं कुठे काम करत आहे याची उमेदवारासह स्थानिक नेत्यांनीही माहिती नाही। आणि द्या अन्यथा मत देणार नाही असा इशारा माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 14 गावच्या ग्रामस्थांनी भाजपला दिलाय। यामुळे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। तिसंगी, सोनके, भंडी, शेगाव, पळशी, बोळी, खर्डी, उंबरगावसह 14 गावच्या ग्रामस्थांची गादेगाव इथं बैठक झाली। 2 दिवसात नीरा उजवा कालव्याचे पाणी न मिळाल्यास माढा सोलापूरमध्ये भाजपला मतदान करणार नाही असा निर्णय या ग्रामस्थांनी बैठकीत घेतलाय। पुणे महापालिकेच्या शाळेतील भोंगळ कारभार उघड झालाय। राज्यस्तरावर इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला, मात्र मनपा शाळेचा निकाल फी न भरल्याने राखून ठेवण्यात आलाय। मुलाचं शैक्षणिक नुकसान याला जबाबदार पुणे मनपा शिक्षण मंडळ असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलाय।